श्री छत्रपती शाहू महाराजांची खूप कमी लोकांना माहीत असलेली एक गोष्ट सांगते. हा किस्सा आहे 1918 ते 1920 दरम्यानचा. त्या काळात सत्यशोधक आणि अस्पृश्य निवारणाच्या चळवळी खूप जोमानं सुरू होत्या. पण या कुठल्याच चळवळींमधून श्री छत्रपती शाहू महाराजांचं समाधान नाही व्हायचं. त्यांचं असं म्हणणं होतं की चळवळी तर उभ्या राहिल्या, पण या चळवळींचा मूळ मुद्दा बाजूला सारून आपलीच पोळी भाजणारे पुढारीसुद्धा तयार झालेत. त्यामुळे आपल्याला एक असं नेतृत्व हवं आहे ज्याला पुढारपणाची आस नसेल, पण बदल घडवण्याची तळमळ मात्र नक्की असली पाहिजे. आणि ही काळजी व्यक्त करतात ते शिवतरकर मास्तरांना लिहिलेल्या पत्रामधून. शिवतरकर मास्तर हे त्या काळी अस्पृश्य निवारणाच्या चळवळीमध्ये सक्रिय असायचे. त्याच दरम्यान 1917ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून शिकून भारतात परत आलेले. भारतात परत येऊन ते प्राध्यापकाची नोकरी करत होते. त्या काळी नियम असा होता की सरकारी नोकरीत असताना तुम्ही सरकारविरोधात बोलू किंवा लिहू शकत नाही. पण या कुठल्याच नियमांना भीक न घालता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाइम्स ऑफ इंडियामध्ये घोस्ट रायटर म्हणून लिहायचे. आणि योगायोगाने श्री छत्रपती शाहू महाराज हे लेख नित्यनियमाने वाचायचे. इतक्या तळमळीने लिहिणारा हा व्यक्ती आहे तरी कोण, याचा शोध श्री छत्रपती शाहू महाराजांनी दत्तोबा पवारांना घ्यायला सांगितला. दत्तोबा पवार हे त्या काळात कोल्हापुरातल्या सत्यशोधक चळवळींमध्ये सक्रिय असायचे. दत्तोबा पवारांनी शाहू महाराजांनी घ्यायला लावलेला हा शोध दत्तोबा दळवींच्या कानावर घातला. दत्तोबा दळवी हे त्या काळी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मुंबईत शिकायला होते. हे लेख लिहितंय तरी कोण याचा शोध लागल्यानंतर दत्तोबा दळवींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री छत्रपती शाहू महाराजांची पहिली खाजगी भेट घडवून आणली होती. भेट झाल्यानंतर श्री छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना आपली चिंता व्यक्त करून दाखवली. पण त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही चळवळीचं नेतृत्व किंवा कोणत्याही सभेचं अध्यक्षपद स्वीकारायला तयार नव्हते. त्यानंतर 1918 ते 1920 दरम्यान श्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांमध्ये बरेच पत्रव्यवहार झाले आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापुरातल्या दक्षिणेकडे असलेल्या माणगावात बहिष्कृत वर्ग परिषदेला प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून उपस्थित होते. ज्या परिषदेचं अध्यक्षपद श्री छत्रपती शाहू महाराजांनी स्वीकारलं होतं. ही श्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली सार्वजनिक भेट होती. परिषद संपल्यानंतर श्री छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 रुपयेसुद्धा दिले, या विश्वासाने की ते पुढील सामाजिक कार्यासाठी याचा योग्य तोच वापर करणार. आपल्या रयतेच्या कल्याणासाठी आणि चळवळीला योग्य नेतृत्व मिळवून देण्याच्या तळमळीने दूरदृष्टी बाळगणाऱ्या छत्रपती श्री राजश्री शाहू महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा.